नमस्कार मित्रांनो, विपाच्या मास्टरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा वेट लॉस रेसिपी एपिसोड नंबर 11 मध्ये आज बनवत आहे काकडी चण्याचे थालीपीठ. काकडी हे वेट लॉस साठी खूप उपयोगी असते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तसंच चना म्हणजे हरभरे पण खूप उपयोगी असतात. आपण हे दोन्हीचं मिश्रण करून आज करणार आहे थालीपीठ. चला तर आपण याच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी ओव्हरनाईट भिजवलेले हरभरे घेतलेले आहेत. ते आपण मिक्सर मधनं व्यवस्थित असे मिक्स ग्राइंड करून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण आता ऍड करणार आहोत एक सोललेली कांडी, लसूण किंवा तुम्ही 6-7 पाकळ्या पण असं म्हणू शकता आणि 3-4 मिरच्या. हे आपण व्यवस्थित असं ग्राइंड करून घेणार आहोत. आपलं मिश्रण ग्राइंड करून झालेलं आहे. आता आपण ते एका बोलमध्ये काढूयात. बघा अशा पद्धतीचं कन्सिस्टन्सी पाहिजे. तुम्हाला जर थोडं पाणी ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकता. सगळं मिश्रण आपण व्यवस्थित आता एका बोलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा आणि किसलेली काकडी. तुम्ही कोणतेही व्हेजेस त्याच्यामध्ये ऍड करू शकता. आपण हे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही बीट, गाजर कोणतेही मिश्रण ऍड करू शकता. आता मी इथं काकडी आणि कांदा टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकून झालं की आपण व्यवस्थित त्याला हलक्या हाताने असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण नॉनस्टिकचा तवा घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं थोडंसं पसरून असं टाकणार आहोत. मी असं त्या पद्धतीने टाकते. आपण धिरडं टाकतो तसंच आपण टाकायचंय. बघा या पद्धतीने असं टाकलेलं आहे आपलं जे मिश्रण आहे ते. त्याला थोडा वेळ तुम्ही झाकण ठेवू शकता. जर झाकण नसेल ठेवायचं तर लो फ्लेम वरती तसंच ठेवायचं, पण लो फ्लेमच ठेवायचं. बघा तर थोडंसं आपलं झालेलं आहे. आता मी पलटते आहे त्याला. दोन्ही साईडने व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून झालं की आपलं थालीपीठ रेडी झालेलं आहे. बघा दोन्ही साईडने मस्त मी भाजून घेतलेलं आहे. मी याच्यामध्ये थोडंसं तूप पण लावलेलं आहे. तुम्हाला जर बटर लावायचं असेल तुम्ही तेही लावू शकता. पण तूप आपल्या वेट लॉससाठी चांगलं असतं म्हणून मी तूप ऍड केलेलं आहे. आता हे मस्त थालीपीठ तुम्ही कोणत्याही चटणी बरोबर, दही बरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. इथं मी बीटाची कोशिंबीर केलेली आहे. मी त्याच्याबरोबर हे मस्त एन्जॉय करत आहे. कसं वाटलं तुम्हाला आपलं वेट लॉसचं थालीपीठ, चणा आणि काकडीचं? तर मला हे नक्की कमेंटमध्ये कळवा. कसं लागलं तुम्ही नक्की ट्राय करा आणि हे खूप हेल्दी असतं. तुम्ही 2-3 हे आरामात खाऊ शकता डिनरला किंवा ब्रेकफास्टला किंवा लंचला कधीही खाऊ शकता. नक्की मला सांगा. थँक